या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एक भिक्खू सातत्याने परिश्रम करून ध्यान साधना करून आपल्या चित्ताला परिशुद्ध करून त्या ठिकाणी अरहंत पद प्राप्त करतात। आणि जेव्हा ते दोघेही भगवंताकडे येतात, वर्षावासाचा कालावधी। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। समन्ता चक्रवालेषु अतरा गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सगमोखदं। धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता। परितधम्मसवनकालो अयं भदन्ता। संपूर्ण जगाला सुख शांती आणि मानवतेचा आर्य संदेश देणारे, ज्यांचं संपूर्ण चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे निष्कलंकी, गंभीर आणि चतुर होतं, ज्यांनी 2500 वर्षापूर्वी स्वकष्टामधून अशा एका सद्धम्माची निर्मिती केली, अशा एका धम्माची स्थापना केली। प्रत्येक मनुष्याने धम्माच्या धम्मविनयाप्रमाणे वाटचाल केली असता, जीवन जगण्याचा प्रयत्न केला असता, निश्चितच मनुष्य हा दुःख आणि मृत्यूचं या भवचक्रामधून परिपूर्णपणे दुःखमुक्त होतो। असा तथागत प्रेरित तथागतांचा पावन पवित्र बौद्ध धम्म व याच धम्माचा केवळ या भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा व तथागतांच्या सुमार्गावरती अधिष्ठित असलेला तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ, जगातील अनमोल अशा त्रिरत्नांना सर्वप्रथम त्रिवार विनम्र अभिवादन। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित उपस्थित सर्व श्रद्धाशील संपूर्ण उपासक उपासिका, सर्वप्रथम मी पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांना भंतेच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भंतेंना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। भंतेच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि पूज्य भंतेंना त्रिवार अभिवादन करून भिक्खू संघाला अभिवादन करून माझ्या धम्मदेशनाला या ठिकाणी मी सुरुवात करतो। आज ऑनलाईन धम्म परिषदेच्या निमित्ताने आणि औचित्य आहे भंतेंचा जन्मदिवस, तर आज आपण आपल्या जीवनामध्ये महान असं कुशल कर्म धम्म प्रवचन ऐकून, त्रिसन्यास पंचशील ग्रहण करून आणि परित्राण पाठ श्रवण करून आपण आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवशी महान असं कुशल कर्म आपण संपादन केलेलं आहे। भगवंत म्हणतात, एक वेळचा प्रसंग आहे, सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध जेव्हा जेतवन विहारामध्ये राहत होते तेव्हा देखील अशाच प्रकारचा वर्षावासाचा कालावधी होता। तेव्हा
जेतवन विहारामध्ये राहत असताना भगवंतांनी एका गाथेचा उपदेश केलेला आहे. तर तीच गाथा मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. भगवंत म्हणतात, अपमत्तो पमंतेसु सुत्तेसु बहु जागरो अब्बलसव सिंहसो हित्वा याती सुमेधसो. या गाथेमध्ये भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो, त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी आणि अतिजागृत सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो. बघा, गाथा अगदी छोटीशी आहे, परंतु भगवंताच्या एका बुद्ध वचनाने, एका गाथाने भिक्खू अरहंत झालेले आहेत. उपासक उपासिका किंवा पूजनीय भिक्खू संघ दुःखातून मुक्त झालेले आहेत. आता ही जी गाथा आपण या ठिकाणी म्हटलं की अपमत्तोसु पमंतेसु सुत्तेसु बहु जागरो. मग भगवंत या गाथेमध्ये सांगतात की ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो. आपण बघतो की जे शीघ्र धावणारा घोडा असतो, कधी कधी आपण बघा घोड्यांच्या रेस बघतो, आहे की नाही? त्या ठिकाणी लोक त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करतात, म्हणजे जो घोडा जिंकेल त्या घोड्यावरती त्या ठिकाणी पैसा लावला जातो. आणि जेव्हा त्या घोड्याची शर्यत लावल्या जाते, त्याच्यामध्ये त्या घोड्यांमध्ये जो शीघ्र घोडा आहे, जो चपल घोडा आहे, जो त्याच्यामध्ये धावण्याच्या शर्यतीमध्ये पारंगत केलेला घोडा आहे, तो काय करतो, एकदा का धावत सुटला, जे दुर्बल घोडे आहेत त्या दुर्बल घोड्याला तो त्या ठिकाणी हरवतो, त्या दुर्बल घोड्यांना तो पाठीमागे टाकतो आणि तो शीघ्र घोडा आहे, जलद गतीने धावणारा घोडा आहे, तो त्या सर्वांच्या पुढे निघून जात असतो. तर भगवंत अशाच प्रकारे भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी. आता प्रमाद म्हणजे काय आहे? प्रमाद म्हणजे जे लोक आळस करत असतात, आहे की नाही? आजची गोष्ट उद्यावरती. कारण लोक असं विचार करत असतात की माझ्याकडे भरपूर आयुष्य आहे किंवा भरपूर माझ्याकडे दिवस आहे, मी आजचं पुण्यकर्म उद्या करेल, उद्याचं पुण्यकर्म परवा करेल, परंतु तो दिवस कधी येत नाही. कारण मनुष्याचं जे चित्त आहे, मनुष्याचं जे मन आहे, ते क्षणाक्षणाला बदलणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात, जेव्हा पुण्यकर्म करण्याचा विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला असेल, तर तेव्हाच ते आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. कारण आता आपलं मन परिशुद्ध आहे, या क्षणाला आपलं चित्त परिशुद्ध आहे, ते दुसऱ्या क्षणाला तसं असेल की नाही काही माहिती नाही. बघा, एका सेकंदामध्ये, एका मिनिटामध्ये किती मनुष्याच्या मनामध्ये विचार येतात, हजारो विचार येतात. आता आपणही या ठिकाणी बराच वेळापासून धम्मदेशना श्रवण करीत आहात. कधी कधी असं होतंय की आपण शरीराने या ठिकाणी बसलो आहे की नाही, परंतु घरी काही काम राहिलं असेल तर आपलं चित्त कुठे पोहोचलेलं आहे, अगोदरच घरी पोहोचलेला असेल. मग आपण विचार करतो, इथून मी कधी बाहेर पडतो, कधी गाडी पकडतो आणि कधी मी माझ्या घरी जातो आणि राहिलेले काम मी कधी पोहोचतो. कुणाला शॉपिंगला जायचं असेल, मार्केटला जायचं असेल किंवा काही महत्त्वाचे कामं असतील, कुणाला फोन करायचा असेल, तर अशा वेळेस काय होतं, शरीराने या ठिकाणी आपण असतो, परंतु आपण मनाने अगोदरच त्या ठिकाणी पोहोचलेलो असतो. म्हणून भगवंत म्हणतात, जेव्हा जेव्हा पुण्यकर्म करण्याची संधी आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो, त्या क्षणाला आपण तो क्षण न दवडता, तो अमूल्य वेळ न घालवता त्याच ठिकाणी आपण ते पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग भगवंत म्हणतात, प्रमादी लोकातील अप्रमादी आणि अतिजागृत सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो. प्रमादी लोकातील अप्रमादी. आता भगवंतांनी प्रमादी लोक कुणाला म्हटलेलं आहे? जे लोक आपल्या जीवनामध्ये आळस करत असतात, जे लोक त्रिसरण पंचलेचं पालन करत नाही, त्याच्या विरुद्ध आचरण करत असतात, जे लोक आपल्या जीवनामध्ये फक्त मोठमोठ्या गोष्टी करत असतात, परंतु त्यांची कृती मात्र शून्य असते, जे लोक मोठमोठे स्वप्न बघत असतात, परंतु प्रयत्न काहीही करत नाही, तर अशा प्रकारचे जे लोक आहेत, जे लोक प्रयत्न करत नाहीत परंतु स्वप्न मोठमोठी बघत असतात, तर भगवंत म्हणतात ते प्रमादी लोक आहेत. तर प्रमादी लोक म्हणजे थोडक्यात काय आहे, तर आळशी लोक आहेत. आणि भगवंत म्हणतात प्रमादी लोकातील अप्रमादी, म्हणजे अप्रमाद कुणाला म्हटलेलं आहे भगवंताने?
जे लोक आपल्या जीवनामध्ये कधीच आळस करत नाही, धम्माचं कार्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात, धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सदैव तत्पर असतात, धम्माच्या कामामध्ये सदैव तत्पर असतात, ते स्वतःही धम्माचं आचरण करतात आणि इतरांनाही धम्म आचरण करण्यासाठी प्रेरित करीत असतात. ते स्वतःही पुण्यकर्म करतात आणि दुसऱ्यांनाही पुण्यकर्म करण्यासाठी प्रेरित करीत असतात. जे लोक स्वतःही विहारामध्ये जातात आणि आपल्या संपूर्ण परिवारांना देखील विहारामध्ये घेऊन जात असतात. म्हणजे थोडक्यामध्ये ते स्वतःही पुण्यकर्म करत असतात आणि इतरांनाही पुण्यकर्म करण्यासाठी परावृत्त म्हणजे त्यांना देखील प्रेरित करीत असतात. तर प्रमादी म्हणजे आळस करणारा व्यक्ती, अप्रमादी म्हणजे आळस न करणारा व्यक्ती. मध्ये अप्रमादी जो व्यक्ती असतो तो अति जागृत राहून सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो. म्हणजे जे प्रमादी लोक असतात त्या प्रमादी लोकांच्या समोर हे अप्रमादी लोक सातत्याने जागृत राहून सातत्याने प्रयत्न करून तर प्रमादी लोकांच्या पुढे निघून जात असतात. तर बघा, भगवंतांनी या घोड्याचं उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला पाठीमागे टाकून पुढे जातो, त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी व्यक्ती, सुज्ञ पुरुष, शहाणा पुरुष, धम्माच्या मार्गावरती असलेला पुरुष प्रमादी लोकांना म्हणजे पाठीमागे सोडून तो समोर निघून जात असतो. तर हा जो प्रसंग आहे किंवा ही भगवंतानी गाथा, जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध या वर्षावासाच्याच कालावधीमध्ये जेव्हा जेतवन विहारामध्ये राहत होते, तेव्हा भगवंतांनी ही गाथा 2 भिक्खूंना उद्देशून किंवा 2 भंतेंना उपदेश देत असताना भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे. तर हीच गाथा मी या ठिकाणी आपल्या सर्वांना समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. भगवंताच्या कालावधीमध्ये भगवंत जेव्हा श्रावस्तीमध्ये राहत होते, तेव्हा 2 मित्र, अगदी बालवयातील ते 2 मित्र भगवंताकडे जातात आणि काही दिवस ते विहारामध्ये जात असतात, भगवंताकडे जात असतात आणि चांगल्या प्रकारे भगवंताची धम्मदेशना ऐकत असतात, श्रवण करत असतात. आणि त्या बालमनावरती एवढे धम्माचे संस्कार त्यांच्यावरती होतात, तर त्यांच्या चित्तामध्ये असं उत्पन्न होतं की मीही भगवंताच्या संघामध्ये सामील व्हावं, त्या दोन्ही मित्रांच्या. मग एक दिवस ते भगवंताकडे जातात आणि भगवंतांना त्रिवार अभिवादन करून एका बाजूला बसतात आणि भगवंताला संघामध्ये सामील करून घेण्याची विनंती करतात. तेव्हा भगवंत त्या दोघेही मित्रांना त्या ठिकाणी भिक्खू संघामध्ये सामील करतात. म्हणजे ते दोन्हीही जे काही मित्र आहेत ते मित्र त्या ठिकाणी बालमित्र भिक्खू संघामध्ये सामील होतात, संघाचे सदस्य होतात. आणि अनेक महिने भगवंतासोबत भगवंत त्यांना उपदेश करतात, ध्यान साधनेबद्दल धम्माचा उपदेश करतात आणि चांगल्या प्रकारे धम्माचा उपदेश केल्याच्या नंतर, ध्यान साधनेचा उपदेश केल्याच्या नंतर ते दोघेही चांगल्या प्रकारे परिशुद्ध जीवन धम्माच्या मार्गावरती येऊन आपलं चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि एक दिवस ते दोघे असा संकल्प करतात, वर्षावासाच्या कालावधीमध्ये ते असा संकल्प करतात की आपण एकांतवासामध्ये गेलं पाहिजे, एका अरण्यामध्ये गेलं पाहिजे आणि भगवंताला त्रिवार अभिवादन करून भगवंताची परवानगी घेऊन एका अरण्यामध्ये त्या ठिकाणी निघून जातात. आणि त्या ठिकाणी निघून गेल्याच्या नंतर पर्णकुटी नावाची एक त्यांची कुटी असते. तर त्या जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या कुटीमध्ये राहून, त्या जंगलामध्ये एकांतवासामध्ये राहून त्या ठिकाणी ध्यान साधना आणि चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण ते 2 भिक्खू करीत असतात आणि आपल्या मनाला त्या ठिकाणी परिशुद्ध करीत असतात. आणि बघा, त्याच्यामध्ये जे दोन भिक्खू आहेत, परंतु त्यांचे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. भगवंत म्हणतात जेवढे प्रकारचे मनुष्य असतात तेवढे प्रकारचे त्यांचे वेगवेगळे विचार असतात. तर भगवंत म्हणतात त्या प्रकारचे 2 भिक्खू आहेत, बालमित्र आहेत, परंतु दोघांचे विचार देखील वेगळे आहेत. बघा, भगवंताकडनं धम्मोपदेश श्रवण केलेला आहे, भगवंताकडनं ते प्रवचित झालेले आहे, भगवंतांनी दोघांनाही सारखाच उपदेश केलेला आहे. म्हणजे धम्माचा देखील सारखाच उपदेश केलेला आहे, ध्यान साधनेबद्दल देखील भगवंतांनी त्यांना सारखीच विधी शिकवलेली आहे. आणि पर्णकुटी नावाच्या त्या अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ध्यान मनन चिंतन त्या ठिकाणी करू लागत असतात. परंतु एक भिक्खू जे आहेत, एका भिक्खूचं चित्त चांगल्या प्रकारे ध्यान साधनेमध्ये लागत असतं, चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करतात, चांगल्या प्रकारे ध्यान साधना करतात आणि आपल्या मनाला
परिशुद्ध करत असतात आणि कधीही आळस न करता त्या ठिकाणी सातत्याने आपल्या कामामध्ये ते सतर्क असतात. परंतु त्याच्यामधील जे एक भिक्खू आहेत ते भिक्खू मात्र काय करतात, जंगलामध्ये जातात. जंगलामध्ये गेल्याच्यानंतर सरपंच जे असेल, लाकडं जे असेल ते लाकडं घेऊन येतात. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं जे काही अन्न आहे त्या ठिकाणी अन्न शिजवतात आणि जे नवीन जे उपासक असतात तर त्या उपासकांबरोबर काही गप्पा गोष्टी करण्यामध्ये आपला अमूल्य वेळ घालवतात. आणि चांगल्या प्रकारच्या गप्पा गोष्टी झाल्या, जेव्हा मग आळस आला, सर्व लोक कंटाळले की मग काय ते झोपण्यासाठी जातात. म्हणजे या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एक भिक्खू बघा आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्यामध्ये, चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करण्यामध्ये सातत्याने प्रयत्नशील असतात. म्हणजे कधीही आपल्या जीवनामध्ये आळस करत नाही. सकाळी उठलं, ध्यान साधना करण्यासाठी अरण्यामध्ये जातात, चांगल्या प्रकारे ध्यान साधना करतात आणि आपल्या मनाला त्या ठिकाणी परिशुद्ध करत असतात. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर सातत्याने जोपर्यंत वर्षावासाचा कालावधी आहे तोपर्यंत ते आपल्या चित्ताला परिशुद्ध करतात. परंतु जे एक भिक्खू आहे ते जंगलामध्ये जातात, सरपण आणतात, त्या ठिकाणी अन्न शिजवतात आणि जे नवशिके जे उपासक असतात त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी, चर्चा, ज्या काही निरर्थक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते वेळ घालवतात आणि काही वेळ ते कंटाळा आल्यामुळे, आळस आल्यामुळे झोपेमध्ये आपला अमूल्य वेळ त्या ठिकाणी घालवतात. आणि 3 महिन्याचा कालावधी संपल्याच्या नंतर जेव्हा ते दोन्हीही भिक्खू तथागत भगवान बुद्धांकडे येतात, बघा जे ज्या भिक्खूंचं चित्त ध्यान साधनेमध्ये रमलेलं असतं, धम्माच्या मार्गावरती असतं, तर ते भिक्खू त्या भिक्खूला वारंवार सांगतात की तू असा अमूल्य वेळ वाया घालवू नये. तू चांगल्या प्रकारे तुझ्याही मनाला परिशुद्ध केलं पाहिजे आणि अरहंत, सकृतागामी, अनागामी, अरहंतपद जे आहे या अवस्था तू देखील प्राप्त केला पाहिजे. परंतु ते भिक्खू सातत्याने सांगत असतात, परंतु ते एक भिक्खू जे आहेत ते वारंवार त्या गोष्टीकडे टाळण्याचा प्रयत्न करत असतात. बघा आपल्याही परिवारामध्ये आपण पारिवारिक जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना एखादा व्यक्ती जर आपल्या परिवारामध्ये वारंवार जर चांगल्या गोष्टी आपल्याला सांगत असेल तर त्या सांगणाऱ्या व्यक्तीचा आपण तिरस्कार करायला लागतो किंवा त्या व्यक्तीचा आपल्याला राग यायला लागत असतो. परंतु जे खरंच श्रद्धावान उपासक उपासिका आहेत ते मात्र जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतात त्यांचं मात्र त्यांचे जे काही ज्येष्ठ लोक जे आपल्याला मार्गदर्शन करत असतात ते चांगल्या प्रकारे ध्यान देऊन ऐकत असतात. परंतु जेव्हा आपले माता पिता वारंवार एखादी गोष्ट सांगत असतात तेव्हा मात्र आपण त्यांचा तिरस्कार करायला लागत असतो. परिवारामध्ये देखील होतं. सासू जर एकच गोष्ट सारखी वारंवार सांगत असेल, सून ते काय करते त्या ठिकाणी तिरस्कार करायला लागत असते. ते म्हणते की यांना काही काम नाही, उठलं की सुटलं काही ना काहीतरी हे सांगत असतात. परंतु तेही भिक्खू त्या भिक्खूला वारंवार सांगतात की जो काही अमूल्य वेळ आहे तो अमूल्य वेळ आपण अशा प्रकारे म्हणजे गप्पा गोष्टी करण्यामध्ये किंवा झोपण्यामध्ये किंवा आळसामध्ये आपण घालवता कामा नये. परंतु ते भिक्खू त्या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असतात. नंतर 3 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी निघून जातो. भगवंत म्हणतात वेळ कुणासाठीही थांबत नाही. आता आपलं जर उदाहरण घेतलं तर आता आपलं वय किती असेल, कुणाचं 35 आहे, कुणाचं 40 आहे, कुणाचं 50 आहे. म्हणजे एवढं जे काही आयुमान आहे हे आपल्या आयुष्यामधून कायमस्वरूपी निघून गेलेलं आहे. आता या ठिकाणी आपण धम्मदेशना श्रवण करत आहे किंवा आपण पंचशील जेव्हा ग्रहण केला असेल सकाळी, तो वेळ जो आहे तो कायमस्वरूपी आपल्या जीवनामधून निघून गेलेला आहे. तो वेळ कधीही, तो अमूल्य वेळ आपल्या जीवनामध्ये कधीही परत येणार नाही. कुणी म्हणेल की मी 50,000 खर्च करतो, मी काहीतरी माझी धनसंपत्ती खर्च करतो, तो वेळ मला आला पाहिजे. परंतु भगवंत म्हणतात एकदा गेलेला वेळ, ज्याप्रमाणे बाणामधून सुटलेला बाण कधी परत येत नाही, त्याप्रमाणे जीवनामधून गेलेला एकदा वेळ तो कधी परत येत नाही. तसंच आपल्याही जीवनामध्ये घडत आहे. आपल्याही जीवनामधून एक सेकंद, एक मिनिट, एक तास, एक दिवस, एक वर्ष हे मायनस होत चाललेले आहे आणि तेवढं आपण मृत्यूच्या जवळ पोहोचत आहे. मग ते भिक्खू त्यांना वारंवार सांगतात की अमूल्य वेळ आळसामध्ये किंवा गप्पा गोष्टीमध्ये घालवला नाही पाहिजे. परंतु ते भिक्खू त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि 3 महिन्याचा कालावधी असाच निघून जातो. परंतु
या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एक भिक्खू सातत्याने परिश्रम करून ध्यान साधना करून आपल्या चित्ताला परिशुद्ध करून त्या ठिकाणी अरहंतपद प्राप्त करतात। आणि जेव्हा ते दोघेही भगवंताकडे येतात, वर्षावासाचा कालावधी संपल्याच्या नंतर भगवंतांना त्रिवार अभिवादन करतात आणि एका बाजूला बसतात आणि भगवंताची विचारपूस केल्याच्या नंतर तब्येतीची भगवंत त्या ठिकाणी ज्या भिक्खूंनी अरहंतपद प्राप्त केलेलं आहे तर त्या अरहंतपद प्राप्त केलेल्या भिक्खूंची प्रशंसा स्वतः तथागत भगवान बुद्ध करतात। परंतु जे दुसरे भिक्खू आहे, ज्या भिक्खूने केवळ गप्पा गोष्टीमध्ये वेळ घालवलेला आहे, आळसामध्ये वेळ घालवलेला आहे, तर त्या भिक्खूची मात्र भगवंत प्रशंसा करीत नाहीत। परंतु भगवंत म्हणतात, हे भिक्खू, तुझ्या जीवनामधला जो काही अमूल्य कालावधी होता तर तू अशाच प्रकारे तू त्या ठिकाणी घालवलेला आहे। परंतु दुसऱ्या भिक्खूंनी चांगल्या प्रकारे ध्यान मनन चिंतन करून स्वतःच्या चित्ताला एकाग्र करून सतत जागृत राहून त्या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करून अरहंत पद प्राप्त केलेलं आहे। मग या 2 भिक्खूंचं उदाहरण देत असताना भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे। जसं की आपण सुरुवातीला म्हटलेलं आहे की अपमत्तो पमंतेसु सुत्तेसु बहु जागरो अब्बलसव सिंहसो हित्वा याती सुमेधसो। मग भगवंतांनी या 2 भिक्खूंची तुलना करीत असताना भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो, त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी आणि अति जागृत सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो। जगा शीघ्र धावणारा घोड्या दुर्बल घोड्याला तो पाठीमागे टाकून रेसमध्ये जिंकतो, म्हणजे त्याच्या पुढे निघून जातो। तसंच भगवंत म्हणतात, प्रमादी लोकातील अप्रमादी लोक म्हणजे जे आळसामध्ये पडलेले लोक आहेत, परंतु जो व्यक्ती धम्म जाणतो, चांगल्या प्रकारे धम्माचं पालन करतो, तर तो व्यक्ती कधीही आपल्या जीवनामध्ये प्रमाद करत नाही, म्हणजे आळस करत नाही। तो सदैव काय राहतो? अप्रमादी राहतो, पुण्य कर्म करण्यासाठी सदैव तत्पर राहतो। म्हणून अप्रमादी मनुष्य, अप्रमादी उपासक उपासिका कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला, कुठल्याही व्यवसायामध्ये गेला, कुठल्याही शिक्षणामध्ये गेला, तर तो आपल्या जीवनामध्ये क्षेत्र कुठलेही असो तर त्या क्षेत्रामध्ये तो इतरांच्या समोर निघून जात असतो, म्हणजे तो आपल्या जीवनामध्ये प्रगती आणि प्रगतीच करीत असतो। तर अप्रमादी लोकांच्या जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही, हे तथागत भगवान बुद्ध सांगतात। आणि या गाथेचा सांगण्याचा उद्देश किंवा भगवंतांनी या गाथेमध्ये जे सांगितलेलं की उद्योगी आणि जागृत मनुष्य आळसी माणसाच्या पुढे जात असतो। आपल्या सर्वांनाच एक उदाहरण माहिती आहे, एक गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती, बघा ससा आणि कासव आहे की नाही। सशाला किती गर्व असतो, सशाला फार गर्व असतो, त्या गर्वामध्येच तो जीवन जगत असतो। आणि एक दिवस तो वारंवार आपल्या सशाला त्या ठिकाणी म्हणजे जे काही रेस आहे, म्हणजे एक शर्यत लावण्यासाठी तो त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी बोलत असतो। परंतु कासवाला माहिती असतं की आपण जर सशासोबत जर आपली रेस लावली किंवा शर्यत लावली तर आपला पराभव काय आहे? निश्चित आहे, कारण आपला तेवढा वेग नाही आहे। परंतु सशाला फार गर्व असतो, मी या कासवाला कधीही हरू शकतो। मग काही लोक अशाच प्रकारे असतात, त्यांच्या फक्त गप्पा गोष्टीच असतात आणि कृती मात्र शून्य असतं। मग ते आज करू, उद्या करू, परवा करू याच्यामध्ये ते अमूल्य वेळ घालवत असतात। आणि एक दिवस तो कासव देखील त्या ठिकाणी रेस करण्यासाठी किंवा शर्यत करण्यासाठी तयार होतो। कासव काय करतो? दोघांची शर्यत लागते। कासव सुसाट म्हणजे जो ससा आहे, ससा सुसाट वेगाने धावू लागतो, कासव मात्र हळूहळू हळूहळू आपल्या गतीने त्या ठिकाणी म्हणजे तो त्या ठिकाणी चालत असतो। जेव्हा त्या ठिकाणी हिरवगार गवत दिसलं, चांगल्या प्रकारचं हे दिसलं, तर त्या ठिकाणी ससा काय करतो? चांगल्या प्रकारे हिरवगार गवत खातो आणि त्या ठिकाणी आराम करतो, म्हणजे तो आळस करतो जीवनामध्ये। परंतु कासव जो आपल्या गतीने हळूहळू हळूहळू हळू त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करता करता तो कासवाच्या देखील समोर जाऊन जी शर्यत आहे तो शर्यत त्या ठिकाणी जिंकतो। म्हणून भगवंत याच उदाहरणाप्रमाणे, याच गोष्टीप्रमाणे भगवंत देखील म्हणतात की उद्योगी आणि जागृत मनुष्य आळशी माणसाच्या नेहमी समोर जात असतो। म्हणून
आपल्यालाही जे काही मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे, या मनुष्य जीवनामध्ये आपण कधीही आळस करता कामा नये, कधीही आपण प्रमाद करता कामा नये. नेहमीच आपण आपल्या जीवनामध्ये अप्रमादी राहून आपण सर्वाच्या पुढे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. धम्माच्या मार्गामध्ये चांगल्या प्रकारे धम्माचं पालन करून धम्माच्या मार्गावरती आपण समोर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ आपणच नव्हे तर आपल्या परिवारातील देखील लोकांना, नातेवाईकांना या धम्माच्या प्रवाहामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांनाही आपण समोर घेऊन जाण्यासाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे. तर आजच्या या पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महासवीर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने परत मी भंतेंना एकदा त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भंतेच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. पूज्य भदंत प्राचार्य डॉक्टर खेमोधमोजी महासवीर यांना देखील त्रिवार अभिवादन करतो. पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महासवीर यांना देखील त्रिवार अभिवादन करतो. पूज्य भदंत अनिरुद्धजी स्थवीर यांना देखील त्रिवार अभिवादन करतो आणि पूज्य भंतेजींना देखील त्रिवार अभिवादन करून वेळेच्या अभावी माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगलं, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.